आणि माझं जे केळीचं 2000 रोप आहे आज पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे मित्रांनो. हे आमच्या शेतकऱ्यावर अतिशय दुर्दैवी संकट आलेलं आहे. वरून निसर्गराजाही आमच्याशी काय आमचं सूडभान घेतोय आणि काय आमची परीक्षा घेतोय शेतकऱ्याची, हे निसर्गराजाच सांगू शकेल आम्हाला. आणि येणाऱ्या काळामध्ये हे माझं पीक जे जोमामध्ये आज आलेलं पूर्ण पाण्याने गेलेलं आहे मित्रांनो. खरंच मी आज दुःखी आहे. इतक्या माझ्या वेदना आहेत माझ्या मनामध्ये की जे मी तुम्हाला प्रत्यक्षात माझ्या शब्दसुद्धा नाहीत माझ्याकडे या वेदना सांगण्यासाठी. हसत बोलत पीक इतका शेतकरी आपला कष्ट करून अतिशय जोमामध्ये उभा करतो आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद ही फक्त शेतकऱ्यामध्येच आहे बरं का. शेतकऱ्यांनो, जेवढं संकट आलं हे काय एसी फिसी मध्ये बसून नाही. सरकार ध्यानात धर, ध्यानात. शेतकरी वाघाचं काळीज लागतंय. एवढं मोठं पीक आपण लाखो रुपये खर्च करून आज पाण्यामध्ये गेलं आणि डोळ्या देखता बघतोय. त्याला फक्त शेतकऱ्याच